नमस्कार. आपण काकडीवर्गीय जी पिकं आहेत त्यांना आधार का द्यावा आणि आधार देण्याच्या पद्धती कोणत्या आहेत याबद्दल माहिती घेणार आहोत. हे जे आपण लागवड केलेलं हे पीक आहे दुधी भोपळ्याचं आणि हे जे आपल्याला दिसतंय याला आपण म्हणतो टेंड्रिल्स आणि हे हे टेंड्रिल्सचाच आधार घेऊन हा वेल आपण जो मांडव घातलाय ह्याच्यावर चढतो. आता मांडव का घालावा? तर मांडव घालण्यामागचा आपला जो उद्देश आहे, की आपण दुधी भोपळ्याची जर फळं बघितली तर ती वजनानं 100 ग्रॅम पासून अर्धा किलो पाव किलो पर्यंत ही जातात. आणि जेव्हा आपण ह्याला आधार देतो तर आत्ताचा जो सीझन आहे तो पावसाळ्याचा सीझन आहे आणि अशा सीझनमध्ये हे पानं कुजणं, ह्या पानांना बुरशीजन्य आजार होणं असा प्रादुर्भाव होऊ शकतो. तसेच आपली जी फळं आहेत, ही फळं जर आपली जमिनीवर राहिली तर त्यांचा दर्जा खराब होऊन ती कुजू पण शकतात. आपण जेव्हा यांना मांडव घालणार तर मांडव घातल्यानंतर कसं होणार आहे, की त्यांना एक आधार मिळेल आणि ही फळं जमिनीपासून वरती राहतील आणि ह्यांना जो मिळणारा सूर्यप्रकाश आहे तो पण चांगल्या प्रमाणात मिळेल आणि त्यांचा जो दर्जा आहे तो सुधरेल. आपण आता हा दुधी भोपळा आहे, हा दुधी भोपळा लावताना हा जो आधार दिलाय, हे आधार देण्यासाठी मांडव पद्धतीचा वापर केलाय. अशाच बऱ्याच पद्धती आहेत. दुसरी पद्धत आहे म्हणजे जिला आपण ताडी पद्धत म्हणतो, नेट पद्धत आहे. अशा पद्धतींचा आपण वापर करू शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं आहे कसं आहे, की ही जी फळं आहेत, ही फळं ज्यावेळी ह्या मांडावर लटकतील तर त्यांची आपल्याला काढणी करणं किंवा त्यांच्या वाढीसाठी लागणारी कोणती आपल्याला औषधं आहेत, त्यांची फवारणी करणं, ही सगळी जी शेतीची कामं आहेत, ती पण आपल्याला सुलभरित्या करता येतील. म्हणून आपल्याला कोणत्या पण जे वेलवर्गीय काकडीवर्गीय भाजीपाला आहे त्यांना आधार देणं खूप गरजेचं आहे.